रामकृष्ण हरी. नमस्कार. विठू माऊलीचं स्मरण करत मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या सगळ्यांचं भक्तीने ओतप्रोत भरलेल्या नव्या कोऱ्या अशा अवघा रंग एक झाला या कार्यक्रमामध्ये झी मराठी सोबत मनापासून स्वागत करते. ज्ञान हे अथांग महासागरासारखं आहे. आपण ते कितीही मिळवलं तरी देखील त्याची व्याप्ती ही कधीही कमी होऊ शकत नाही. ज्ञान मिळवलं म्हणजे आपण सर्व काही मिळवलं का? तर नाही. ज्ञानाला भक्तीची जोड ही हवी तरच ती कृतीमध्ये बदलते आणि कृती मनुष्याला इच्छित ध्येयापर्यंत पोहोचवते. भगवंताविषयी जर आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी संतांनी स्वीकारलेल्या आचरणाच्या पद्धती आपण समजून घ्यायला हव्यात. आणि ह्या पद्धती आपण तेव्हाच समजून घेऊ शकतो जेव्हा संतांचे विचार आपल्या कानी पडतात. आणि संतांचे हेच विचार भजनाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. अर्थातच आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. देव भेटण्यासाठी माणसं परमार्थ करतात, भक्ती करतात, भजन करतात, सप्ताह घालतात, पंक्ती घालतात, अन्नदान करतात, मोठे मोठे यज्ञ करतात. हे सगळं देव भेटण्यासाठी आहे का? देव भेटावा म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने भक्ती करत असतो. पण ही भक्ती देव भेटण्यासाठी नाही. कारण देव भेटावा इतक्या ताकदीची भक्तीच आपल्याकडे नाही. देव कधी कुणाला भेटला नाही. देव ही भेटण्याची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणून आजही कोणी भजन करत असेल, मला आज देव भेटेल, उद्या देव भेटेल, परवा भेटेल, तो भेटणार नाही. कारण जो कधी सोडूनच गेलेला नाही तो भेटण्याचा प्रश्नच कधी येत नाही. आणि ज्या दिवशी तो सोडून जातो त्या दिवशी आपल्या दारापुढे गर्दी असते. आपण बांधलेल्या घरातून आपल्याला बांधून बाहेर काढलं जातं. तुकोबाराय जे आपल्यापेक्षा भक्तीच्या बाबतीत कैक पटीने हजारो लाखो म्हणजे मोजता येणार नाही इतक्या पटीत श्रीमंत आहेत, ते पांडुरंगाला म्हणतात की माझे दिनाचे धावणे, माझ्या गरीबाचं तुझ्याकडे येणार रे पांडुरंगा. तुझ्या रूपाची अनुभूती देशील का म्हणजे भेटशील का? तुझ्या रूपाची अनुभूती देशील का म्हणजे भेटशील का? अरे जीवाला तळमळ लागली रे. आपण तळमळ ठेवतो कशाची? इलेक्शनला जिंकण्याची. कशाची? मुलगा डॉक्टर होईल त्याची. अजून कशाची तळमळ ठेवतो? खूप पैसा कमवू, ऐशोआरामात राहू आणि मरू. मरायचं तर सगळ्यांनाच आहे हो. पण तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे की तुका म्हणे एका मरणेची सरे पण कीर्ती मागे उरेल, भोग संपतील. कशाने? जर देवाचा धावा करून त्याच्या भेटीची अंतःकरणामध्ये जर आस ठेवली. पण आमची आस दुसरीकडेच नाही का? हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा, अशी जर आस ठेवली कसा देव भेटेल? कशी त्याची अनुभूती येईल? ही अनुभूती येण्यासाठी तुकोबाराय तळमळीने पांडुरंगाला सांगू लागले, पांडुरंगा माय बापा काय सांगू, काय सांगू तुला. भेट लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. ही तळमळ अंतःकरणातली जाणून घे आणि तुझ्या भेटीसाठी जी आस लागली पांडुरंगा ती आस समजावून घ्या, अशी विनवणी तुकोबाराय या अभंगातून करतात. ऐकूया.
भेटी लागी पंढरीनाथ 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 जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा कधी कृपा करशील रे कधी कृपा करशील रे मज दिनाचे धावणे मज दिनाचे धावणे कधी कृपा करशील ने कधी कृपा करशील ने शिनले रे माझे मन शिनले रे माझे मन माझे मन शिनले रे माझे मन शिनले रे माझे मन शिनले रे माझे मन वाट पाहता लोचन वाट पाहता लोचन कधी कृपा करशील ने ओ कधी कृपा करशील ने तुझे पाहावया
अवघा रंग एक झाला या सदरामध्ये आपण गत काही दिवसामध्ये सुंदर सुंदर प्रकारच्या रचना ऐकत आहोत. मनुष्य सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये नैराश्याच्या गर्तेमध्ये बुडून चाललेला आपण सर्वजण बघतो आहोत. आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्या 4 गरजा त्याच्या पूर्ण झाल्या की त्याचं जीवन पूर्ण झालंय असं त्याला वाटतं. पण संतांच्या गरजा जरा वेगळ्याच आहे. संतांना वाटतं की आमच्या जीवनामध्ये ह्यांच्याही पेक्षा वेगळं काहीतरी मिळावं म्हणून नित्य सदा प्रेमाचा वर्षाव आमच्यावरती व्हावा. आणि आप्त इष्टांचा होणारा प्रेमाचा वर्षाव हा स्वार्थानं भरलेला आहे. निस्वार्थ प्रकारे प्रेम करणारे संत आणि त्या संतांची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कायमस्वरूपी ईश्वर आणि ईश्वर ह्याच एका स्रोतापासून येत असते. आणि ती जगद्गुरु तुकोबारायांसारख्या महान संतांना अभिप्रेत होती. म्हणून त्यांनी ईश्वराकडे मागणी केली की सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती, मला तुझ्या मूर्तीवरती नित्य दर्शनाचं लाभ मिळावा, प्रेम मिळत राहावं आणि तू माझ्या हृदयात येऊन राहावं. हीच एक प्रेमळ इच्छा अंतःकरणामध्ये ठेवून जगद्गुरु तुकोबाराय ईश्वराच्या प्रती एक मागणी मागतात. आजच्या अभंगामध्ये रचना जगद्गुरु तुकोबारायांची आपण ऐकूयात. तुझे पायी सुख, तुझे पायी सुख सर्व आहे सदा माझे डोळे हो सदा माझे डोळे हो सदा माझे
सदा माझे डोळे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. हा नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई मज प्रेम, देई मज प्रेम, देई मज प्रेम, देई मज प्रेम. सर्व काळ, सर्व काळ, सर्व काळ सदा माझे डोळे. हो सदा माझे डोळे, सदा माझे डोळे. विठू माऊली हाची वर देई, विठू माऊली हाची वर देई, विठू माऊली. विठू माऊली हाची वर देई, येवोनिया राई. येवोनिया राई, येवोनिया राई. हृदयी माझ्या, हृदयी माझ्या सदा माझे डोळे, सदा माझे डोळे, सदा माझे डोळे. तुका म्हणे काही न मागो आणि काय, तुका म्हणे काही न मागो आणि काय. धनी रे गजा गणने दब मरे मग सामा साप साधा दब मरे मग सागर सानी धनी सारे ग मद दब मदनी सा. तुका म्हणे काही न मागो आणि काय. तुका तुका म्हणे काही न मागो आणि काय. तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागो आणि काय. तुझे पायी सुख, तुझे पायी सुख सर्व आहे सदा माझे
गणपती सोयरिया सदा माझे डोळे सदा माझे डोळे हो सदा माझे डोळे सदा माझे डोळे सदा माझे संत तुम्हाला अनुभूतीच्या पातळीवर नेऊन ठेवतात आणि असा चांगल्या अर्थाने अपघात जर घडत असेल तर तो घडावा की. संतांची आणि आमची भेट उराउरी भेट घडली न घडली तरी सुद्धा आमच्या चित्तचक्षुला जर संतांचं दर्शन घडत असेल तर तुकोबाराय काय म्हणतायत त्याबद्दल ऐकूया त्यांच्याच एका अभंगातून. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन 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 धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. झाली पापतापा त्रुटी दैन्य गेले उठा उठी झाली पापतापा त्रुटी दैन्य गेले उठा उठी पापतापा त्रुटी दैन्य गेले उठा उठी धन्य
समाधान झाले समाधान समाधान आ, आ, समाधान झाले समाधान पायी विसावले मन धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन धन्य आजी दिन तुका म्हणे आले घरात 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 तुगा तुगा तुका तुका म्हणे आले घरात आ आ तुका म्हणे आले घरात तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा धन्यवादी दिन झाले संतांचे दर्शन 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 प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडवा न द्वेष्टी सांप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. प्रवृत्ती आणि निवृत्ती त्याच्या वृत्तीला बाधा करू शकत नाही. याच प्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस पांडुरंगाचं मुखदर्शन करतात तात्काळ जी अवस्था प्राप्त होते ती अवस्था चरणावरती जसं मन स्थिरावल्यानंतर डोळे स्थिर होतात सर्व इंद्रिय शांत होतात तीच अवस्था जगद्गुरु तुकोबारायांची झाली आजच्या अभंगामध्ये.
चरणी चरणी स्थिरावले मन चरणी स्थिरावले मन रूपी जडले रे लोचन रूपी जडले रे लोचन रूपी जडले रे लोचन रूपी जडले रे चरणी 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 सिरावले मन चरणी सिरावले मन रूपे जडले रे लोचन रूपी जडले रे लोचन रूपे जडले रे लोचन देहभान हरपला देहभान हरपला देहभान हरपला देहभान देहभान हरपला देहभान हरपला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला चरणी 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 स्थिरावले मन चरणी स्थिरावले मन रूपे जडले रे लोचन रूपे जडले रे लोचन रूपे जडले रे लोचन कळून सुख दुःख कळून सुख दुःख कळून सुख दुःख सागा पामा मगरेनी पनि सागा मामा
ग प म प सा नि मा नि नि प प नि म प म ग रे नि सा ग म प कळून सुख दुःख कळून सुख दुःख तहान हरपली भूक तहान हरपली भूक चरणी 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 स्थिरावले मन चरणी स्थिरावले मन रूपे जडले रे लोचन लोचन रूपे जडले रे लोचन रूपे जडले रे लोचन पने जागा गरने सारने जाने माने ने पने ने पमाग सागा मसा माने पद मा पमाग मगरे ने सागा मा पने सा तुका म्हणे नोहे परती तुका म्हणे तुका म्हणे नोहे परती तुझ्या तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती चरणी 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 स्थिरावले मन चरणी स्थिरावले मन रूपे जडले रे लोचन 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 माऊली, मनुष्याच्या जीवनामध्ये भजनाचं नामस्मरणाचं महत्त्व किती आहे हे आपल्याला माहितीच आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेत असताना भगवंताकडे एक विनंती केली, ती म्हणजे अखंड भजनाची. म्हणजेच आत्ता समाधी अवस्थेत सुद्धा माऊलींचं भजन हे अखंडितरित्या सुरू आहे आणि हाच भजनाचा आनंद आपण आपल्या कार्यक्रमाद्वारे घेत आहोत. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.